राणा, पळण्याचा प्रयत्न करू नकोस राणा. चुपचाप स्वतःला पोलिसांच्या हवाली कर. नाही साहेब, राणा आता पोलिसांच्या हवाली होणार नाही. राणा, वेडेपणा करू नकोस. साहेब, मला माझ्या घरला जायचं. माझ्या घरच्यांच्या प्रेमापुढे मला दुसरं काय बी नाही. राणा, तुला शेवटची वॉर्निंग आहे राणा. साहेब, माझ्या घरच्यांसाठी मी काय बी करायला तयार आहे. तुम्हाला पाहिजे ते करा. राणा, हाय, काय झालं? काय झालं? आई, राणा झाला, काय झालं? अगं, काय झालं? काय झालं बाळा? काय झालं सांग की. मला खूप वाईट स्वप्न पडलं. कसलं सपान पडलं? हे बघ अंजली, समधीच सपान खरी होतात असं नाही. तू काय काळजी करू नको, काय बी होणार नाही. आणि काय सपान पटलं असलं तरी बी ते खरं होणार नाही. माझ्या रानाला काय बी होणार नाही, काळजी करू नकोस. आई, काय झालं राणा त्याला? काय बी नाही झालं, तू रडू नकोस, गप. राणा तर कधी येणार परत? लवकरच येणार. हे बघ अंजली, किती बी पैसे खर्च होऊ दे, घरदार विकायला लागलं तर विकूया. तुम्ही एक चांगला वकील बघा, काय ना काय मार्ग निघलच की. हा, हे बघ, माझ्या रानानं काय चूक केली नाही तर त्याला काय बी होणार नाही. पण त्यासाठी त्यांना जामीन मिळायला पाहिजे गोदाक्का. आपण सगळे एकत्र असलो ना तर काही नाही होणार, पण त्यासाठी राणाजी आपल्या सोबत पाहिजेत. हे बघ, म्हणूनच म्हणते चांगला मोठा वकील बघा, हा, आणि जामीन मिळून राणाला घरी घेऊन या. त्याचेच प्रयत्न सुरू आहेत. हे बघ, उद्या राणा जामीनवर सुटणार आणि आपल्या घरी येणार बघ. माझं मन सांगतं या. खरंच असं होईल गोदाक्का? पक्का असं होणार. हे बघ, शांत झोप तू. अगं, आता रात आहे, उद्या सूर्य उगवणारच की. समज ठीक आहे. नग काळजी करू. चल, झोप बरं शांतपणा. लक्ष्मी, झोप तू बी. रेडीमिक्स उठके. मी झोपलेलो नाही, झोपेचं सोंग घेतलंय. जे काय असेल ते तू पहिलं उठ. अरे उठ. बघ, उतरली काय तुझी? आता मला सांग, माझ्या घरच्यांच्या जीवावर कोण उठले? कोण कोण काय? तूच म्हणलास की. कधी? काल म्हणलास की मला. पिल्यावर काय बाय बडबडत असतोय मी. हे बघ, मला खरं खरं काय ते सांग. 200 रुपये दिल्याशिवाय मी काय सांगत नसतो. अरे नाही येत पैसे माझ्याकडं, कुठनं देऊ तुला? मला राज्याला सोडलं नाही म्हणून लई राग आहे मला पोलिसांचा. काल मला औषध पण घेता आलं नाही. चल, तुला इथून पळून जायची आयडिया देतो. पळून नाही, माझ्या घरच्यांच्या जीवावर कोण उठलंय तेवढं सांग मला. अक्का आणि कोण? 200 रुपये दे, तुला आयडिया देतो.
आणि हे बघ, आजचा एकच दिवस आहे तुझ्याकडे. एकदा का कोर्टात हजर केलं आणि मोठ्या जेलमध्ये गेलास तर सगळंच अवघड होईल तुझं. हे बघ, अक्काचा डाव चुकत नसतो कधी. तुझ्या घरच्यांचं लय अवघड आहे. इथनं आधी सटकायचं बघ. आणि तुझ्या घरच्यांना तुझ्याशिवाय वाचवणार कोण रे? हा, हे बघ, लई कमी टाइम आहे तुझ्याकडे. सांगू का नको आयडिया? सांग की. 200 रुपये. अरे अरे नाहीत माझ्याकडे पैसा, कुठं देऊ तुला? बरं चल, उधार ठेवतो तुझ्यासाठी. बरं बाहेर पडल्यावर देणार ना? अरे देतो की. हा, आणि लक्षात ठेव, आपला ठिकाणा टाकीजवळ. मग आता जरा सोंग आण आणि सटक इथनं. कसलं सॉंग? ठीक आहे, खाऊन टाक आणि हो सोंगाड्या. आणि तुला आणि तुझ्या घरच्यांना वाचव, नाहीतर लई पस्तावशी. काय झालं बघा. अहो राणा साहेबांना काय झालं बघा. अहो या लवकर. अहो लवकर या. अहो पीठ आली त्यांना. अहो या कोणीतरी या. अहो या. अहो छान. अहो आता भराभर आवरान बाहेर पडा आणि काहीतरी करा बाई. भाऊजीसनी परत आणलंच पाहिजे. अहो ते नाही तर घराला घर पण नाही. हो कुणालाच काही सुधारण असं झालंय. मला बी काय सुधारणा झाले. तुम्ही काय बी करा आणि त्यासनी परत घेऊन या बघा. लय अवघड आहे. आज आम्ही ज्या वकिलाची गाठ घेऊन आलो की नाही, टॉपचं वकील आहेत ते. त्यांचं म्हणणं पटलंय मला. लहान आता पुरता अडकलाय बघ. कसा अडकला, कुणी अडकवला, काहीच कळना झाले. अहो सरळ आहे. त्या धनवडेने भाऊजीसनी अडकवलं ह्यात. पण मग धनवडेला कोणी मारलं? नाही, धनवडे नुसतं प्यादं होतं. हे सगळं दुसरंच कोणते करायला लागले. मग तुम्ही त्यासनी हुडका आणि भाऊजींना सोडून आणा. तो काय आता सहजासहजी सुटत नसते. अहो किती बी अवघड असू द्या, आपण आपला हातपाय गाळायचं नाही. तुम्ही तुमचे प्रयत्न सुरू ठेवा. बघू. बरं आहे का, मी युवराज आणि लक्ष्मीला घेऊन शाळेत सोडायला जाणार आहे. या समजात त्यांचा अभ्यास बुडायला नको. तू जाणार सोडायला? अहो जायलाच पाहिजे. मी संकट आहे म्हटल्यावर कुणी त्यांना चिडवणार नाही, त्यांची कळ काढणार नाही. तुम्ही आणि अंजली वहिनी तुमचं समद ध्यान फक्त भाऊजीसनी कसं सोडून आणायचं यावर द्या. तू आईस म्हणून हे सगळं सहन करण्याचं बळ मिळते बरं का. नंदिता असती तर. अहो नका त्या आठवणी. आता भूतकाळ आहे तुमचा, तो विसरून जा. आता भाऊजीसनी कसं सोडून आणायचं यावर भर द्या. चहा घ्या, थंड व्हायला. तुम्हाला काय लागणार आहे का अजून? तर मग मी आवरून घेतो. काही लागलंच तर मग आवाज द्या.
हॅलो. मी तर लक्ष्मीला घेऊन शाळेकडे येणार आहे. बरोबर टायमिंगला गाडीमध्ये घाल. हा का, तू काळजी करू नका. आज त्या पोरगीला आम्ही उचललाच म्हणून समज. हे आधी उचल आणि मग सांग. मागच्या 2 टायमाला फेल गेलास, ह्या टायमाला जर फेल गेलास ना तर एकेकाची नरडीच फोडतो की नाही बघ. हा टायमिंगला पोच. हा. राणा रणविजय गायकवाड, तू तिकडं जेलात आणि तुझी पोरगी आमच्या ताब्यात. आता तुला कसं फेपरा आणतो बघच तू. काय रे, जिवंत आहे ना साहेब? हालचाल आहे, बाकीचे काय चालू नाही. अहो साहेब, त्याच्या तोंडाला फेस आलाय. फिटफिट आली काय? पैतान ज्ञान लावू नकाला. अहो हे काय फिटबीट नाही, हे वेगळंच प्रकरण आहे. लवकर अँब्युलन्स बोलवा आणि दवाखान्यात घेऊन जावा. दवाखान्यात? हा साहेब, सरकार दवाखाना लांब आहे. साहेब, काय ते निर्णय घ्या पडदिशी. अहो तुमचा निर्णय होईस्तोवर ह्यो जाईल पडदिशी आणि आरोपीचा कोठडीत मृत्यू म्हणल्यानंतर तुम्ही बी घरी जाशील पडदिशी. उचलायला लवकर, नाही तर नोकरी जायची आपली. चला उचला या रे, उचला, उचला. उचला. धरा, 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 धरा. हो राजलक्ष्मी, चल उशीर होतो शाळेत जायला. नाही, मी नाही जाणार शाळेला. असं नाही चालणार आहे. चल लवकर. सोड. नाही, जोवर राणा येत नाही तोवर मी नाही जाणार शाळेला. ऐक माझं, राणाजी परत आल्यानंतर जर का त्यांना कळलं की त्यांच्यामुळे तू शाळेला जात नाहीयेस तर त्यांना किती वाईट वाटेल. पण तू येणार कधी? येतील ग, पण तू आता शाळेत जा. चल. पण कधी? तपास झाल्यावर. पण जर तोच तुरुंगात आहे तर तपास कोण करणार? अगं बाकी पोलीस करतील तपास. खरं तर राणादानेच तपास केला पाहिजे, तो हुशार आहे. अगं तसं नाही करता येत ग बाळा. चल तू शाळेला जा आधी. चल चल. मी टीव्हीत बघितलंय ग, जेव्हा तपास सुरू असतो तेव्हा माणसं बाहेर असतात आणि पोटात बोलवलं की जावं लागतं. मग राणादाला का तसं करू देत नाहीत? अगं लक्ष्मी, चला शाळेत जायचंय ना. युवराज, तुम्ही बाहेर वा, मी आलो लक्ष्मीला घेऊन. बहिणी. लक्ष्मी, हे बघ बा, तू जर असंच प्रश्न विचारित बसलीस तर आई राणादाला कसं सोडून आणणार? आणि मला सांग, तुझे प्रश्न महत्वाचे आहेत की राणादा? राणादा. मग चल शाळेत चल. आईला आणि ह्यांना विचार करू दे राणादाला कसं सोडून आणायचं ते. आई, तू राणादाला सोडवून आणणार? हो. मी शाळेतून परत येईस्तोवर आणताय? प्रयत्न करते. प्रयत्न करणार तू? मी नाही जाणार शाळेला. लक्ष्मी, तू काळजी करू नकोस. आणि तू आज जर शाळेत गेलीस तर तुझी आणि राणादाची नक्की गाठ होणार बघ. चल शाळेत जाऊया. चल चल चल. माधुरी. हा. अगं तू राजलक्ष्मीला उगाच खोटी आशा नको दाखवूस. तिला नंतर समजावणं खूप जड जाईल. वहिनी, अहो आशेवरती तर जग चाललंय. तुम्ही नका काळजी करू, मी सांभाळतो तिला. आणि का कुणास ठाऊक, माझं मन मला सांगते तिची आणि भाऊजींची आज नक्की गाठ पडणार बघा. आणि नशिबात असेल तर काय बी घडेल. थँक्यू. का म्हणून? मी जे बी केलं माझ्या घरासाठीच केलं ना. वहिनी, तुम्ही तुमची काळजी घ्या. घेतो मी.
नशिबी कसं असते बघ मर्दा. अरे ह्यो गाजलेला पैलवान आणि मोठ्या घरातला माणूस, पण आज गुन्हेगार झाला. पण एवढा चांगला पोलीस अचानक खुनी कसं काय बनला? मला बी तेच काय कळलं ना. अरे ह्यानं मोठी तस्करीची टोळी उजेडात आणली आणि त्यांचा माल बी जप्त केलाय नव. पण एक चूक महागात पडल्या याला. आता ही ॲम्ब्युलन्स दवाखान्यात पोचायच्या आत सटकायला लागणार. घरासाठी मला पळून जायला लागणार. पाणी पाणी. अरे शुद्धीवर आला वाटतं ह्यो. पाणी मागतोय. पाणी पाणी. हो पाणी द्या की त्याला. हो पाणी संपलंय. दवाखाना अजून लांब आहे. पाणी. ॲम्ब्युलन्स थांबूया. हो थांबवा ॲम्ब्युलन्स. पण मध्येच कशी थांबवायची? अरे काय झालं तर आपल्यावर येईल की सगळं. पाणी. अहो याला पाणी द्यायला पाहिजे. नाही नाही, दवाखान्यात गेल्यावर जे काय असतं ते मध्येच थांबायचं नाही. उगाच रिक्स नको. पाणी पाहिजे तर पाणी द्यायला पाहिजे. हा मी पाणी घेऊन येतो, तू तवर यांच्यावर लक्ष ठेव. हो ॲम्ब्युलन्स थांबवा जरा. थांबवा ॲम्ब्युलन्स. सॉरी दादा, मला पळणं भाग आहे. पळाला. पळा, पकडा, पळाला. पकडा, पळाला. पकड पळ.